नमस्कार, मी अनुप्रिया. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कलावंत गंगाराम बुवा कवठेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान. वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात स्नेह संमेलन आयोजन. 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रविवारी पडले पार. 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित होते. शहाण्णवावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रविवारी ठाणे येथे पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मंदाताई म्हात्रे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार संजय राऊत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, ठाण्याचे महापौर संजय मोरे यांसमवेत मराठी सिने कलाकार रमेश देव आणि मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मराठी कलावंतांच्या कल्याणासाठी जे सहकार्य लागेल ते करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी कलाकारांच्या अनेक समस्या सोडवण्यास सरकार पाठपुरावा करणार असल्याचं सांगत कलाकारांमार्फत एक माणुसकी टिकवण्याचं काम महाराष्ट्रात होत असल्याचं सांगितलं. तब्बल 96 वर्षांनी या संमेलनासाठी ठाण्याला मान मिळाल्याने ठाणे शहराचं कौतुक केले. 96वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अतिशय यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल मी राजन विचारे, एकनाथजी शिंदे आणि संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं हे नाट्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर गंगारामजी गवाणकर आणि मोहन जोशी यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की हे नाट्य संमेलन चर्चेत राहिलं ते या ठिकाणच्या वेगवेगळ्या कलाकृतींमुळे, नाट्य आविष्कारांमुळे, संगीतामुळे, कुठल्याही वादामुळे हे नाट्य संमेलन या ठिकाणी चर्चेत राहिलं नाही. ही खरोखर अत्यंत अभिमानाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. अन्यथा अनेक वेळा असं होतं की साहित्य संमेलन म्हटलं, नाट्य संमेलन म्हटलं की मूळ ज्या विषयाकरता ते आयोजित केलेलं असतं तो विषय बाजूला जातो आणि वेगळ्याच विषयांवर इतकी चर्चा आणि इतकी गुऱ्हाळ त्या ठिकाणी होतं की मग त्याची प्रासंगिकता काय आहे असा प्रश्न देखील आपल्याला पडतो. पण जे स्वरूप नाट्य संमेलनाचं असलं पाहिजे त्याच स्वरूपात अतिशय उत्तमपणे आपण या ठिकाणी ते पार पाडलं. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मूलभूत क्षेत्र जर कुठलं असेल तर ते नाट्याचं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये अभिनयाची खरी अभिव्यक्ती ही आपल्याला करण्याची संधी असते. आणि म्हणून निश्चितपणे या क्षेत्राच्या पाठीशी आम्ही सगळे लोक उभे राहू
आणि जे जे आमच्याच्याने शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करू. मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः गंगारामजींसारखा एक अतिशय समर्थ अशा प्रकारचा लेखक या ठिकाणी आपल्याला ते अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांच्या माध्यमातून जी एक सेवा या क्षेत्राची झाली आहे त्याबद्दल देखील त्यांचा मी गौरवाने उल्लेख करतो, त्यांचंही अभिनंदन करतो. आणि आपण या समारोपीय समारंभाला मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सोबत राज चव्हाण, MVTV. महाराष्ट्र शासनाचा या वर्षीचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार शनिवारी पार पडला. महाराष्ट्र शासनाचा यावर्षीचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार शनिवारी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आणि मागील वर्षाचे हा पुरस्कार प्राप्त झालेले भीमराव गोपाळ यांच्या हस्ते कलावंत गंगाराम बुवा कवठेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, महापौर सुधाकर सोनवणे यांसमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बोलताना नव्या मुंबईत कलाकारांना राहता यावं यासाठी सिडकोने भूखंड दिला आहे, तो ताब्यात घेऊन एक चांगली वास्तू तयार करणं महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त करून या कलावंताचे मानधन वाढवणे महत्त्वाचे आहे. या कलावंतासाठी त्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात ठेवून प्रश्न सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला आहे. मी एवढंच सांगेन की साहेब या कलावंतांसाठी नव्या मुंबईमध्ये भूखंड दिलेला आहे, पण तो आपण ताब्यात घ्यायचा आहे. या कलावंतांना लावणी करता यावी, त्यांना राहता हवं, येताना जो प्रवास असेल त्या प्रवासात इथे राहण्याची व्यवस्था हवी यासाठी भूखंड सिडकोने दिलेला आहे. मी आताच त्यांच्याशी सगळ्या कलाकारांशी बोलली की आपण मला भेटा, 1-2 दिवसामध्ये आपण सिडकोत एक बैठक करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला इथे दिलेल्या भूखंडावर कशी वास्तू निर्माण करता येईल त्यासाठी मी सतत प्रयत्न करीन. मी आंबेडकर साहेबांशी बोलली की आपल्याला आपल्या कलावंतांना ही कला जर जगवायची असेल तर पहिला त्यांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्याच कलाकारांनी ही लावणी जिवंत ठेवली आणि 7 समुद्रापलीकडे आज ही लावणी आपण बघितली जाते. आणि हे रसिक प्रेक्षक गेल्या 3 दिवसामध्ये याप्रमाणे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहत आहेत. मी आता काही बोलत नाही, पण दुसरं एवढंच सांगेन साहेब की या लोकांना जे रिटायर झालेली लोक आहेत त्यांना मानधन फक्त 1,500 रुपये मिळतं. त्या 1,500 रुपयामध्ये त्यांचं मेडिकल सुद्धा होत नाही. मी परवा आली होती, त्यांच्या सगळ्या व्यथा जाणून घेतलं. आमचे जे विनोद तावडेजी आहेत त्यांना म्हणजे मी त्यांच्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा जाते तेव्हा मी पाहिलेलं आहे की गरीब लोकांसाठी अशक्तपणाची असतात आणि त्यांना कुठे ना कुठे मिळणारी संधी आणि त्यांची होणारी कामं याच्यासाठी मी मगाशी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की तावडे साहेबांच्या इतका माणूस गरिबांवरती प्रेम करणारा मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये मंत्रिमंडळामध्ये जेव्हा पण मीटिंग असेल तेव्हा तुमच्या बाबतीत निर्णय घेतल्याशिवाय ते राहणार नाही. आपण सर्वांनी इथे आलात, या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आलात.